आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पुण्यामधील मांजरी या ठिकाणी के घुले विद्यालयाच्या प्रांगणामध्ये अमर संघ मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे अभ्यासू विधिज्ञ ॲडव्होकेट शैलेश गोपाळराव म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्तानं माई फाउंडेशनच्या वतीनं भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिसरामधील हजारो रुग्णांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे यांनी शिबिरास भेट देऊन डॉक्टर ॲडव्होकेट शैलेश म्हस्के यांच्या सामाजिक बांधिलकीविषयी समाधान व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। शिबिरामध्ये हाडांच्या तपासण्या, दंतचिकित्सक यासह नेत्र तपासण्या करण्यात आल्यात, तसेच मोफत औषध उपचार देण्यात आलेत। शिवाय पुणे आणि मुंबईसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपचार सेवा दिल्यानं गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय। नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करून समाधान व्यक्त केलं। शिबिरामध्ये उपलब्ध अत्याधुनिक तपासण्या, औषध उपचार आणि दर्जेदार सेवा यामुळे या उपक्रमाला व्यापक प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं उभे राहिलेले हे शिबिर केवळ वैद्यकीय उपक्रम न ठरता लोकांच्या आरोग्याचा जागर ठरलाय। हे महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी गौरव म्हस्के, रोहन घुले उद्योजक, चंद्रकांत गायकवाड, विशाल भाऊ म्हस्के, शैलेश गोपाळराव म्हस्के यांच्यासह विविध आजारांचे नामवंत डॉक्टर्स, आदी परिचारिका, रुग्ण आणि नागरिक, अमर संघ मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले। माई प्रतिष्ठान व मी स्वतः ॲडव्होकेट शैलेश गोपाळ म्हस्के माझ्या वाढदिवसानिमित्त हे मोफत आरोग्य शिबिर घेतलेलं आहे। या शिबिराचं आमचं 3रं वर्ष आहे। हे 2 दिवसाचं शिबिर आम्ही दरवर्षी वाढदिवसानिमित्त घेतो। मी हायकोर्टात प्रॅक्टिस करत असताना माझ्या मनात एक कल्पना आली की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि देणं लागण्याच्या हिशोबाने अनेक मार्गातून प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने काम करत असतो। पण गोरगरीब लोकांना जे की आजार आहेत, विकार आहेत, याच्यासाठी लोक ग्रामीण भागातले फारसे डॉक्टरांकडे जात नाही। तर गेल्या 3 वर्षापासून डॉक्टर संचेती हॉस्पिटल जे हाडांच्या सगळे आजारावर उपचार देतं, डॉक्टर HV देसाई हॉस्पिटल जे डोळ्यांच्या ह्याच्यावर देतं, ससून हॉस्पिटल जे सगळं तुमचं मेडिसिन झालं, ऑपरेशन झाले देतं, डॉक्टर GD पोळ फाउंडेशन हे मुंबईचं डेंटल कॉलेज हे दातांच्या ह्याच्यावरती सगळी सेवा देतं व DY पाटील संस्था पुणे हे 5ही हॉस्पिटल गेले 3 वर्ष आमच्याकडे अविरत सेवा देत आहेत आणि आम्ही त्यांच्या मदतीने हा मेडिकल कॅम्प घेत आहे। पहिल्या वर्षी आमच्याकडे 2 दिवसामध्ये साधारणपणे 1800 ते 1900 पेशंट झाले होते। दुसऱ्या वर्षी मागच्या वर्षी साधारणपणे 2400 ते 2500 पेशंट झाले होते। ह्या वर्षी 2800 ते 3000 पेशंट होतील अशी आमची अपेक्षा आहे। मागच्या वर्षी गेले आम्ही 150 मोतीबिंदूचे ऑपरेशन लोकांचे करून दिलेले आहेत, 51 मूळव्याधाचे ऑपरेशन करून दिलेले आहेत आणि मांजरी गाव, 17.5 नळी, केशवनगर आणि खराडीचा काही भाग हा जो आमचा प्रभाग क्रमांक 15 आहे, या सगळ्यांमधून लोकांची यावर्षी इथं येण्याची कल दिसतोय। लोक सकाळपासून 7 वाजल्यापासून येऊन 9 वाजता कॅम्प चालू होतोय आणि कॅम्प चालू केल्यापासून या कॅम्पला आम्हाला वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे स्थानिक आमदार चेतन तुपे पाटील व योगेश अण्णा टिळेकर यांचं सगळ्यांचं आम्हाला मदत, सहकार्य आणि आशीर्वाद लाभलेला आहे। या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हा कॅम्प करत आहोत आणि हा कॅम्प असाच मोठ्या स्वरूपात आम्ही करत जाऊ। पुढच्या वर्षी अनेक अजून मुंबईचे टाटा हॉस्पिटल, DY पाटील हॉस्पिटल, GD पोळ हॉस्पिटल पण यायला इच्छुक आहेत। पुढच्या वर्षी त्यांना आणू आणि हा कॅम्प असाच आम्ही मोठ्या प्रमाणात करून लोकांची जेवढी सेवा होऊ शकते तेवढी सेवा आम्ही ती घडून देऊ। स्थानिक पातळीवरती आमचे सरपंच शिवराजप्पा घुले, आमचे विजयराव भाडळे, सागर प्रभुने, विशाल म्हस्के, दिलीप अण्णा घुले, सुरेश अण्णा घुले, बाळासाहेब तुपे, राहुल तुपे, संदीप लोणकर, सर्वज्ञ म्हस्के, आमचे बंधू गौरव म्हस्के, या सगळ्यांचं, रोहन घुले, या सगळ्यांचं या कॅम्पसाठी निस्वार्थपणे सगळेजण आठवडा मोकळा काढतात आणि हा कॅम्प सक्सेसफुल करतात आणि आम्ही देवाचरणी एकच प्रार्थना करतो की हीच ईश्वराची आणि समाजाची सेवा घडवण्यासाठी आम्हाला शक्ती देव। जय हिंद। मी शैलेश नाना म्हस्केंना पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आज बदलचा समाज बघितला तर धांगडधिंगा, वाढदिवसाला मोठा खर्च करणे, DJ लावणे,
असल्या सगळ्या गोष्टी टाळून आज 3-1 वर्ष आलं नाना असा कॅम्प भरून गरीब लोकांची जी सेवा करत आहे, त्या गरीब लोकांचं नक्कीच नानांना चांगले आशीर्वाद भेटतील. आणि समाजामध्ये आपण काहीतरी देणं लागतो याचं भान देऊन काम करणारे लोक खूप कमी आहेत, त्यात एक नाना आहेत. तेव्हा नानांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. ॲडव्होकेट शैलेश नाना मस्के यांचा वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना गेले 3 वर्षापासून या ठिकाणी मांजरी गावामध्ये आरोग्य सेवा देण्याचं काम नानांच्या माध्यमातून केलं जात आहे. मी मागच्या वर्षीच्या कॅम्पला देखील या ठिकाणी आलो होतो. माई फाउंडेशन आणि ॲडव्होकेट शैलेश नाना मस्के यांचा वाढदिवस हे औचित्य साधून गेले 3 वर्ष या ठिकाणी हा आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं आणि याच्या माध्यमातून डोळे तपासणी असू द्या, चष्मे वाटप असू द्या, नेत्र तपासणी असू द्या, मोतीबिंदाचं ऑपरेशन असू द्या, हे फक्त कॅम्प म्हणून चालू राहत नाही, हे वर्षभर चालू राहतं. आत्ताच मी सह्याद्री हॉस्पिटलला नानांच्या माध्यमातून एक एन्जिओप्लास्टी झालं. नाही, हे आमचे जवळचे असणारे पाहुणे जावई शैलेश उर्फ नानासाहेब गोपाळांना मस्के यांचा आज वाढदिवस. आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आरोग्य तपासणी शिबिर, विविध सामाजिक उपक्रम त्यांनी आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं के गुले विद्यालयामध्ये आज या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे. वास्तविक पाहता एक चांगल्या सामाजिक बांधिलकीमधून शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम आहे आणि त्यांचे वडील गोपाळांना मस्के हे देखील एक सहकारी अतिशय चांगलं काम करतात. गेले 50 वर्ष दूध उत्पादक संघाचे चेअरमन, सामाजिक बांधिलकीमधून त्यांनी देखील मांजरी भागामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नानासाहेब मस्के असतील, गौरव मस्के असतील व त्यांचे सर्व नातेवाईक मित्रपरिवार असतील हे या भागामध्ये अतिशय चांगलं काम करतात. हे काम करत असताना मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्याकरता, त्यांना माझ्याकडनं, माझ्या परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. अमोल उदमले, C24 तास, पुणे. 9 रात्री 9 दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड. कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध.